काय सांगशील धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला आहे त्याबद्दल काय म्हणतो? धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला ते ठीक आहे, पण आता जे बाकीचे म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी आपला जीव गमावलाय त्यांना पण कंपन्सेशन त्यांच्या फॅमिलीजला भेटायला पाहिजे. कारण 21 स्टुडंट्स मरणं ही खूप म्हणजे चांगली गोष्ट नाही आहे आणि दरवर्षी मरते, हे नाही की पहिल्यांदा झालंय. आणि पेपर जे लीक झालंय हे पण आपण सांगू शकत नाही की पहिल्यांदा झालंय. मागच्या वर्षी पण झालेलं आहे आणि मागच्या वर्षी पण झालेलं आहे, कारण 720 मार्क कोणत्या कोणत्या लेकरांना पडलेले जे की ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे ना, की कोणी 720 पैकी 720 कसं घेऊ शकते. आणि हे म्हणजे ह्या वर्षी जे लीक झालंय ते सगळ्यांसमोर आलंय म्हणून आपल्याला कळालं की लीक झालंय म्हणून, पण ह्याच्या आधी पण झालेलं असू शकतं, फक्त आपल्याला माहित नसेल, असं पण असू शकतंय. आता जे पुढचे जे म्हणजे एकतर त्या स्टुडंटच्या घरच्यांना कंपन्सेशन भेटायला पाहिजे जे त्यांनी गमावलेत, आणि पुढचं जे मिनिस्टर आहेत त्यांना आता आपल्याला ही खात्री भेटायला पाहिजे की पुढच्या मिनिस्टरने असं नाही करायला पाहिजे आणि त्यांच्या जे राज्यात ते पेपर फुटी नाही व्हायला पाहिजे परत. कारण ह्याच कारणाने खूप सारे जे स्टुडंट्स असतात ते डिप्रेशनमध्ये जातात आणि खूप सारे मानसिक रोग होते जे की ह्याच्या आधीची जी जनरेशन होती त्यांनी सहन करून घेतलं, पण आताच जे यूथ आहे, जे फ्युचर आहे ह्या भारताचं, ती सहन करून नाही घेणार आणि ते प्रत्येक मिनिस्टरला, प्रत्येक गव्हर्नमेंटला अकाउंटेबिलिटी मागणार. फक्त एज्युकेशनच मिनिस्टर नाही झाला तर बाकी पण जितके मिनिस्टर्स आहेत त्या सगळ्यांना पण आपली अकाउंटेबिलिटी घ्यावं लागेल. जर आता एज्युकेशन मिनिस्टरनी जे रिझाईन दिलं, पुढच्या वेळेस तुम्हाला द्यावं लागेल जर तुम्ही तुमचं काम नीट नाही केलं. प्रधानांनी राजीनामा दिला त्याबद्दल काय म्हणतो? धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्याबद्दल मला खूप चांगलं वाटतंय, कारण की त्यांनी राजीनामा दिला ते आम्ही ठाम राहिलो त्याच्यामुळे दिला. कारण की यांनी पेपर जर लीक केला नसता तर बाकीच्यांनी असं जीव गमावला नसता. 21 विद्यार्थ्यांनी जीव गमावला म्हणजे हे काय छोटी गोष्ट नाहीये. बाकीचे एकच ह्याच वर्षी पेपर लीक झाला नाही तर ह्याच्या आधी पण वर्षी खूपदा लीक झालेला आहे पेपर. ह्याच्या पुढे असं पेपर लीक होऊ नये हे माझे मत आहे. धन्यवाद. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला त्याच्याबद्दल काय सांगशील? धर्मेंद्र प्रधानजींना राजीनामा दिलाय ती गोष्ट ॲज अ स्टुडंट आमच्यासाठी खूप अत्यंत हॅपीनेसची गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी राजीनामा दिला, आता पुढे जे त्यांच्या जागी येतील त्यांना पण समजेल की ह्या गोष्टी त्यांनी करायला नाहीत पाहिजे. आता त्यांना माहिती आहे जर ह्या गोष्टी जर त्यांनी परत रिपीट केल्या, पेपर लीक वगैरे झाले, ह्यामुळं किती स्टुडंटनी आपला जीव गमावला हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. ह्या पुढं त्यांना समजेल की आता जेनजीज काय काय करू शकतात. ह्या प्रोटेस्ट नंतर इतकंच आहे की ह्या प्रोटेस्ट नंतर त्यांना समजले की चेंजेस त्यांच्या हक्कावर आल्यावर त्या काय काय करू शकतात, इतकंच बोलू शकते.